अर्धा चमचा तेल वापरून मॅगीपेक्षाही लवकर होणारा हेल्दी ब्रेकफास्ट आज आपण बनवणार आहोत. करायला खूप सोपं आहे, कोणीही सहज बनवू शकेल इतका सोपा आहे. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खरं खरं सांगू का, ही रेसिपी ना मी तयार केली आणि मी सुद्धा पहिल्यांदाच ही रेसिपी बनवली. खरंच खूप छान झाली होती. एकदा तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि करायला खूप सोपी आहे. बॅचलरसुद्धा सहज बनवू शकतील इतकी सोपी आहे. बायका तर सहजच बनवू शकतात, पण बॅचलरसुद्धा करू शकतील इतकी सोपी. आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत. मोठ्या आकाराचेच कांदे घ्यायचे, छोट्या साईजमधले नका घेऊ. आणि इथं मी 1 मिनटं ना कांदे पाण्यामध्ये ठेवले होते, कारण कांदे ना खूपच तिखट होते. तर 1 मिनटं पाण्यामध्ये ठेवल्यावर कांदे ना कांद्याचा तिखटपणा बऱ्यापैकी कमी होते आणि डोळ्यातसुद्धा पाणी येत नाही. तर कांदे आपल्याला असेच कापून घ्यायचे आहेत, गोल आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत. आणि जास्त पातळ स्लाईस नको हां, थोडी जाड स्लाईस ठेवा. तर जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ना, जसे मी कांदे कापले ना तसेच आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत. आणि एक एक रिंग्स आपल्याला या कांद्याची मोकळी करून घ्यायची आहे. जे छोट्या रिंग्स आहेत ना त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत. जेवढं मोठ्या असतील ना तेवढ्या मोठ्या आपल्याला रिंग्स इथं वापरायच्या आहेत. आणि जे छोट्या छोट्या आहेत ना ते आपण नंतर वापरणार आहोत. आता ही रिंग्स ना आपण नॉनस्टिकच्या ताव्यावर थोडंसं अंतर ठेवून ना ह्या रिंग्स आपल्याला ठेवून घ्यायच्या आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तावा नसेल ना, जे आपण चपात्या करतो ना त्या ताव्यावरसुद्धा तुम्ही करू शकतात. तर त्या ताव्यावर जरी केले ना तर हे पदार्थ चिटकणार नाही. जे तुमच्याकडे तावा असेल त्या ताव्यावर तुम्ही करू शकता. आता बघू शकता इथं मस्त मी अंतर ठेवून हे कांदे ना असे दूर दूर थोडे ठेवलेले आहेत. आता जे बाकीचे कांदे आहेत ना आपले जे उरलेले ते आपण कापून घेऊयात. एकदम बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत. जास्त जाड नका ठेवू, एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हे बारीक कांदे जर वापरायचे नसतील ना तर ती रेसिपी बिना कांद्याची सुद्धा बनवू शकता. फक्त रिंग्स तुम्हाला वापरावं लागतील. रिंग्स शिवाय ती रेसिपी होणार नाही. फक्त ही बारीक कांदे तुम्हाला त्या रेसिपीमध्ये टाकायचे नसतील बारीक करून तर नाही टाकले तरी पण चालतील. आणि हो, अजून एक त्याच्यामध्ये गाजर किंवा दुसऱ्या अजून कोणत्या भाज्या नका टाकू, कारण त्याच्यामध्ये जर भाज्या टाकल्या तर ते पदार्थ एवढं छान होणार नाही. फक्त आपल्याला साधा सिंपलच हा पदार्थ बनवायचा आहे. साधा सिंपलच पदार्थ इतका मस्त लागतो ना, तर नक्की या पद्धतीने एकदा करून बघा. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता. तर इथं मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ते आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत. ह्या मिरच्या ना खूप जास्त तिखट आहेत म्हणून मी इथं 2च मिरच्या वापरल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता कोथिंबीरसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि बारीक कापून घ्यायचं आहे. एकदम बारीक कापायचं आहे, जास्त जाड नका ठेवू. तर आता कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आपण कापून घेतलेली आहे. आता हे साईडला ठेवून देऊयात. इथं मी 1 वाटी घेतली आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला अंडी घ्यायची आहेत. अंडी छान फोडून घ्यायची आहेत. 2 अंडी मी इथं वापरणार आहे. तर हे पदार्थ खूप मस्त चमचमीत बनवून तयार होते. खरंच नक्की ट्राय करा. आता दोन्ही अंडी मी छान वाटीमध्ये फोडून घेतली आहेत. आता त्याच्यामध्ये जे आपण बारीक चिरलेला कांदा आहे ना तो टाकायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जी बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आहे. सगळी हिरवी मिरची टाकायची आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही साधं लाल तिखटसुद्धा टाकू शकता. आता याच्यामध्येच आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकूयात. खलबत्त्यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या मी अद्रकच्या वाटून घेतल्या आहेत, ती आपल्याला सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आता याच्यामध्येच आपण पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने पावडर टाकायचं आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मसाले टाकायचे नसतील, समजा गरम मसाला किंवा धने पावडर टाकायचं नसेल, नाही टाकलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थित आपण छान मिक्स करून घेणार आहोत. जर तुमच्या लहान मुलांसाठी करायचं असेल तर याच्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा आपण जे हिरवी मिरची टाकली आहे ना ते जरी नाही टाकलं तरी पण चालेल. लहान मुलांना जास्त तिखट चालत नाही ना, तुम्ही साधं सिंपलसुद्धा बनवू शकता. आता हे छान आपण फेटून घेतलेलं आहे. नॉनस्टिकचा तावा ना मी गॅसवर ठेवलेला आहे. अजून गॅस ना चालू केला नाही. पहिल्यांदा काय करायचं, थोडं थोडं याच्यामध्ये हे जे कांदे आहेत ना, रिंग्स आहेत ना, त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि मग नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे. लगेच गॅस चालू करायचं नाही. पूर्ण रिंग्समध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. खूप थोडं टाकायचं, जास्त पण तेलाचा वापर करायची आपल्याला गरज नाही. खूप कमी तेलामध्ये सुद्धा खूप छान रेसिपी बनवून तयार होते. आता हे सगळीकडे तेल आपण व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. आता लगेच आपल्याला गॅस चालू करायचा आणि गॅस ना बारीकच ठेवायचा आहे. जास्त फुल गॅस नका करू, एकदम बारीक गॅस आपल्याला ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला हे बॅटर याच्यामध्ये टाकायचं आहे. 1 चमचा पुरेल एवढंच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे, जास्त पण नका टाकू. आता याला व्यवस्थित आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे. सेट झाल्यावरच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता तव्याला थोडं पण असे चिटकले नाही आहेत, लगेच सहज निघत आहेत.
तर सगळे आपण व्यवस्थित हलक्या हाताने पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने आपल्याला छान हे आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत. तर खूप वेळसुद्धा लागत नाही, खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. फक्त 1 ते 1.5 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ना हे असेच स्नॅक म्हणून खायचे असेल तर असंसुद्धा खाऊ शकता. दुसरी एक पद्धत सांगते. आता आपण पाव घेणार आहोत. जे अंड्याचं बॅटर उरलं आहे ना, ते बॅटर आपल्याला या पावला लावून घ्यायचं आहे. पावचे 2 भाग करायचे आहेत आणि ताव्यामध्ये थोडंसं तेल उरलं होतं ना, त्याच्यामध्येच आपण या थोड्या तेलामध्येच हे दोन्ही साईडने मस्त असे शेकून घेणार आहोत. जर तुमच्याकडे बटर असेल ना, तर बटरमध्ये सुद्धा हे ब्रेड ना तुम्ही छान परतून घेऊ शकता. तर पाव आपले तयार आहेत. तर दोन्ही साईड मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. आता हे पाव ना या रेसिपीसोबत खायचे, या पदार्थासोबत खायचे. तुम्ही याला काय नाव देसाल नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.